शरीर वांग मनोभीर्यत कर्म प्रारभते नरः न्याय्यम वा विपरीतम वा पंचेते तस्य हेतवः। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। अठराव्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने कर्माची 5 कारणं सांगितलेली आहेत। अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विधम विविधाश्च पृथक् चेष्टा दैवम चैवात्र पंचमम। कर्म जे आहे हे या 5 कारणामुळे घडतं, पण अज्ञानामुळे जीव या कर्माचा आरोप आत्मस्वरूपावर करतो। आत्मा हा यापेक्षा वेगळा आहे। तेथ आत्मतत्व हे उदासीन, ते हेतू न उपादन, अंगी न करी संवाहन कार्यसिद्धीचे। आत्मा याच्यात कशातच लिप्त होत नाही। कोणतंही कर्म झालं तरी सुद्धा ही कर्म सगळी प्रकृतीमध्ये घडतात आणि त्या प्रकृतीने केलेल्या कर्माचा करता जीव स्वतः अज्ञानामुळे मी केलं म्हणतो आणि सुखी दुःखी होतो। म्हणून विवेक करण्याकरता म्हणून आपल्याला ही कर्म कशी घडतात, कर्माची कारणं कोणती आहेत, हा विचार भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेला आहे। आत्मा हा वेगळा आहे, आत्मा हा असंग आहे, आत्म्यात कोणती क्रिया नाही आणि जीवाचं स्वरूप आहे आत्मा। परंतु अज्ञानामुळे त्याला मी आत्मा आहे न कळाल्यामुळे तो स्वतःला शरीर मानतो, स्वतःला इंद्रिय मानतो, स्वतःला कर्ता मानतो आणि मग सुखी दुःखी होतो। चांगलं केलं तर मी चांगलं केलं म्हणतो, वाईट झालं तर मी वाईट केलं म्हणतो आणि चांगलं वाईट त्याच्यातून रागद्वेष निर्माण होतात, सुखदुःख निर्माण होतात, तो सुखी दुःखी होतो। या सुखदुःखापासून सुटायचं असेल तर एकच उपाय आहे, कर्म माझ्या ठिकाणी नाही, आत्मा तो आत्मयाच्या ठाई, देखी जे देहीचा धर्म देही, ऐसे देखणे ते पाही अनाथ। म्हणून ही कर्माची कारणं सांगत असताना उपादान कारणं सांगितली आणि आता निमित्त कारणाचा विचार चालू आहे। वास्तविक पाहता उपादान आणि निमित्त एकच आहे। परंतु तीच उपादानं कशी होतात आणि तीच कारणं निमित्त कशी होतात हे सांगितलं। त्याच्याकरता हा 15वा श्लोक आलेला आहे। शरीर वांग मनोभीर्यत कर्म प्रारभते नरः। शरीर वांग मनोभी यत कर्म नरः प्रारभते। नरः म्हणजे मनुष्य। मनुष्य काही कर्म शरीराने करतो, काही कर्म वाणीने करतो आणि काही कर्म जे आहे ते मनाने करतो। तसं तर पहिलं कर्म मनात येतं। आवडे ते वृत्ती किरीटी आधी
मनोनीची उठी मग ते वाचादिती. मनात येतं मला प्रवचन ऐकायला जायचं आहे. असं काय येतं मनात? येतं, जाऊ का नको, जाऊ का नको. एक म्हणतं 2 दिवस झाले गेलो नाही, आज गेलं पाहिजे. एक म्हणतं इतक्या लवकर कुठं प्रवचन असतं का? 4 वाजताची वेळ ठरली, 3 वाजता झोपायची वेळ आहे. आपण झोपून राहू, जाऊ आठवड्यानंतर परत 4ला सुरू झाल्यावर. जायचं का नाही जायचं, जायचं का नाही जायचं असा विचार सुरू होतोय. संकल्प विकल्प मनात सुरू होतं. आणि मग बुद्धीचं आणि मनाचं जर ऐक्य झालं तर बुद्धीने केलेला निश्चय मन मान्य करतं. मला गेलंच पाहिजे, माझा हा विषय चाललेला आहे, माझ्या लक्षात राहणार नाही, माझा विषय खंडित होईल, म्हणून ते मन म्हणतं आणि ते निश्चय करतं. निश्चय झाला मनात, घरातल्या लोकांना सांगून टाकतो मला प्रवचनाला जायचं आहे, मी कुठलं काम करणार नाही, प्रवचनाच्या वेळेस मला काय काम सांगू नका. अगोदर सांगून टाकतो. मग लोक म्हणतात ठीक आहे तुम्हाला जायचं आहे ना, जा. 4 ते 5, 3 ते 4 तुम्हाला सुट्टी. आणि मग येतो, निघतो. जायचं आता कशाने जायचं? बसने जायचं का मोटरसायकल घेऊन जायचं का पायीच जायचं? आणि त्याच्यानुसार मग पुढच्या क्रिया सुरू होतात आणि शेवटी तो प्रवचनाला येऊन झोपायला सुरुवात करतो. येतो, बसतो, ऐकायला सुरुवात करतो. पण आता ह्या सगळ्या क्रिया घडल्या, ह्या कुठून घडल्या? मनातून घडल्या. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः. ज्ञानोबारायांनी ही संगती सांगितली. श्लोकात ही संगती नाही, श्लोकात ज्ञान असं आहे. शरीर, नंतर वाणी आणि नंतर मन. म्हणजे काही कर्म केवळ शरीराकडून घडतात. उदाहरणार्थ नुसतं शरीराकडून घडणारं कोणतं कर्म? श्वासोश्वास शरीरात चालू आहेत, झोपल्यावर कर्म चालू आहेत ना. शरीरात नुसतं शरीर आहे तिथे. काही कर्म मनात घडतात. स्वप्नातली जी कर्म घडतात ती सगळी मनात घडतात. ध्यान चिंतन केवळ मनात घडतं. आणि वाणीने काही कर्म घडतात. बोलण्याचं कर्म काय आहे? वाणीने घडतं. कधी तिन्ही एकत्र येऊन कर्म घडतात. शरीर असलं, वाणी आहे, मनही तिथे आहे. कधी कधी शरीर असतं, वाणी असते, मन नसतं. काय बोलतोय त्याचं त्यालाच कळत नाही. मग म्हणतो मी असं बोललो का, माझ्या लक्षात नाही आलं. म्हणजे मन तिथं नव्हतं, नुसती वाणी बोलली. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः. शरीराने वाणीने मनाने कर्म मनुष्य प्रारंभ करतो. आणि कशी कर्म करतो? न्याय्यम वा विपरीतम वा पंचेते तस्य हेतवा. न्याय्य कर्म करतो किंवा विपरीत कर्म करतो. विहित कर्म करतो किंवा निषिद्ध कर्म करतो. शास्त्रानुसार कर्म करतो किंवा शास्त्राच्या विरुद्ध कर्म करतो. पण या सगळ्यांना हेतू काय आहे? पाच हेतू आहेत. पंचेते तस्य हेतवा. 5 हेतू कोणते कोणते? अधिष्ठानम तथा कर्ता, करणंच पृथग्विदम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. 5च कारणं त्याचे हेतू आहेत. मग 5 कारणं सांगितल्यानंतर आता इथं शरीर आणि वाणी आणि मन हे का 3 का सांगितले? तर या तिन्हीचा अंतर्भाव या 5 मध्येच होतो. किंवा हे 5 जे आहेत ते पहिले उपादान आहेत आणि 3 निमित्त आहेत. त्याच्यातलेच येथे विहित कर्म असेल, निषिद्ध कर्म असेल. काही विहित कर्म शरीराने होतात, काही निषिद्धही होतात.
न्याय्यम वा विपरीतम वा. शरीराने विहित कर्म कोणतं झालं? मंदिरात आला, प्रदक्षिणा केली, यज्ञ केला, दान केलं, तप केलं. शरीराने केलेलं विहित कर्म आहे. शरीराने केलेलं निषिद्ध कर्म हा. शरीराने केलेलं निषिद्ध कर्म, एखाद्याची हिंसा केली, एखाद्याला मारलं, एखाद्याला त्रास दिला, प्रवचन चालू असता मध्येच येऊन बसला, निषिद्ध कर्म, शास्त्र निषिद्ध. मागच्या माणसाला ढकलून पुढे येऊन बसला, लाईनीत जाताना मधल्या दरवाजाने घुसला, काही विहित कर्म आहेत आणि काही निषिद्ध कर्म आहेत. शरीराने घडणारी कर्म आहेत. दुसऱ्याला त्रास देणं, निषिद्ध ठिकाणी जाणं, चुकीचं खाणं, चुकीचं हां न्याय्यम वा विपरीतम वा. शरीराची कर्म झाली. वाणीची कर्म, वाणीचं न्याय्य कर्म काय? खरं बोलणं, चांगलं बोलणं, नामस्मरण करणं, दुसऱ्याला धीर देणं वाणीने, दुसऱ्याला नमस्कार करणं वाणीने. हे सगळं ज्ञानेश्वरीत आलं आहे. फक्त तुम्ही ओव्या सांगायच्या, मी फक्त ब्रह्मशाळा. वाणीचं तप सांगताना ज्ञानोबांनी वर्णन केलंय. वाणीचं तप काय? वाणीचं तप. शरीराचं तप पाहिलं. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तपोच्यते अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियतंचेत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तपोच्य. अनुद्वेग करम वाक्यम. उद्वेग होईल असं न बोलणं, सत्य बोलणं, प्रिय बोलणं. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द देशे कल्लोळ अमृताचे. अनुद्वेग कर्म वाक्यम सत्यम प्रियत. काय? स्वाध्याय अभ्यासनम. स्वाध्याय करणं, अभ्यास करणं, हे वाङ्मयीन तप आहे. न्याय्य कर्म आहे. आणि निषिद्ध कर्म, अन्याय्य कर्म, निंदा करणं, खोटं बोलणं, अनुद्वेग कर त्याच्यापेक्षा उद्वेग होईल असं बोलणं, खोटं बोलणं, हिताचं न बोलणं, स्वाध्याय न करणं, चुकीचा स्वाध्याय करणं, हे सगळं न्याय्यम वा विपरीतम वा. मनाचं कर्म आहे. ध्यान करणं, देवाचं चिंतन करणं मनाचं कर्म आहे. मना एक करी मन मी जाईन पंढरी मय्येव मना अधत्स्व मयी बुद्धिम निवेश. मानसिक तप. मनप्रसाद सौम्यत्मम मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धीरित्येत तपो मानस उच्यते. हे न्याय्य कर्म आहे. आणि अन्याय कर्म याच्या विरुद्ध वागणं, मौन न ठेवणं, ध्यान न करणं, दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन करणं, न्याय्य असो का अन्याय असो, ह्या दोन्ही कर्माला, शारीरिक असो वाचिक असो मानसिक, या सगळ्या कर्माला 5 हेतू आहेत, 5 कारणं आहेत. कर्म करण्याकरता ती 5 कारणं, आणि त्या 5 कारणातच ही कर्म घडतात. आत्म्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही, हे सांगायचं आहे. ज्ञानोबांनी याच्यावर चिंतन केले बघा. तरी अवसात आली माधवी हे हेतू होय नवपल्लवी पल्लव पुष्पपुंज दावी पुष्पफळाते.
ज्ञानोबारायांनी क्रम घेताना मनापासून घेतलेला आहे. पहिले जे आहेत 3 दृष्टांत दिलेले आहेत आणि 357 क्रमांकाच्या ओळीमध्ये सिद्धांत सांगितला आहे. काय सिद्धांत आहे? तैसे मन हेतू पांडवा होय कर्म संकल्प व्हावा, तो संकल्प लावी दिवा वाचेचा गा. तैसे मन हेतू पांडवा, मन सगळ्याला हेतू आहे. मनात अगोदर येतं आणि मनात जे आलेलं आहे त्याची इच्छा होते आणि जशी इच्छा होते तसं मनुष्य करतो. सगळी सृष्टी जी आहे या सृष्टीमध्ये सगळं जे घडतंय ते काय? मनच. मनोयो मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. मनात जसं होतं तसं बाहेर घडतं. आता येता मी ते गीता प्रेसच्या पुस्तकामध्ये कथा वाचली. गादी नावाचे ऋषी होते, त्यांनी तपश्चर्या केली, भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी देवाला विचारलं की ब्रह्मरूप असताना जीवाला जीवपणा कसा प्राप्त होतो? ते म्हटले आताच सांगत नाही, वेळ आल्यावर सांगतो, तुला त्याचा अनुभव येईल मग तेव्हा सांगतो. एक दिवशी गादी ऋषी स्नान करण्याकरता गंगेमध्ये गेले. गंगेत स्नान करायला डुबके मारले. डुबके मारत असताना मंत्र म्हणत होते. अघमर्षण मंत्र आहे. अघ म्हणजे पाप, पाप जाण्याकरता जो मंत्र म्हणायचा तो म्हणताच त्या ठिकाणी पाण्यातल्या पाण्यातच ते मरण पावले. मरण पावले म्हणजे मरण नव्हते पावले, पण त्यांना त्या मरण दिसायला लागलं त्यांचं. मी मेलो. मेल्यानंतर एका चांडाळीच्या पोटी त्यांचा जन्म झाला, चांडाळ कुळामध्ये. तिथे राहिले काही दिवस. राहिल्यानंतर फिरत असताना एका राज्यामध्ये एक हत्ती फिरत होता. हत्तीच्या गळ्यात माळा होती. त्याने ती माळा ह्याच्या गळ्यात घातली. घातल्याबरोबर झाली राजा. गावातले लोक म्हणायला लागले आमच्या गावात प्रथा आहे, राजाने ओढायचं असेल तर आम्ही हत्तीच्या गळ्यात माळ देतो. आणि ज्याच्या गळ्यात हत्ती माळ घाली त्याला आता राज्य भोगायला लागले. सगळं व्यवस्थित राजा आहे. राजा बोले आणि सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. त्या गावात काही माणसं आली. ती माणसं म्हणजे ह्याच्या गावातली आली, चांडाळ लोक. आणि ते म्हणायला लागले अरे हा राजा कसं काय दिसतोय, हा राजा कसा झाला, आता आपला चंबुरू आहे म्हटले. त्याचं नाव काय होतं? चंबुरू. चंबुरू राजा कसं काय झाला म्हणले आपला. आणि मग गावातल्या लोकांना कळलं हा भिल्ल समाजाचा, हा चांडाळ समाजाचा आहे. मग गावातले लोक जे होते, जे आता राजाचं आजचं खाल्लेलं, राजाकडून यज्ञ करवलेले अनेक ऋषी मुनी ब्राह्मण अमुक तमुक, अरे आपण भ्रष्ट झालो, आता प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. योगशिक्षात कथा आली आणि म्हणून त्या सगळ्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि म्हणले आता आम्ही घेतले तुलाही घ्यावं लागेल. तोही त्याच्यात केलं त्याने देहांत. आणि तेवढ्यामध्ये आंघोळ करता करता तो वर आला. आणि वर आला तर बघतोय तर काय मी जसा आहे तसाच आहे. मी राजाही नाही झालो, चांडाळही नाही झालो, मी जसा आहे तसाच आहे. क्षणभर त्याच्या मनाने हे सगळं दाखवलं त्याला. योगक्षेत्रात कथा आली आणि पाहिलं तर त्याच्याकडे कोणी अतिथी आला गादी ऋषीकडे. गादी ऋषी तसेच त्याचे म्हटले आत्ताच आलो एका गावात अशी अशी घटना घडली, तिथे कोणी चांडाळ आला होता, ओळखल्याबरोबर सगळ्यांनी देहांत प्रायश्चित्त केलं. म्हणून हे पाहण्याकरता गादी ऋषी त्या गावात गेले तर तिथं तसं घडलं होतं. म्हणजे जसं मनात असेल तसं बाहेर घडायला लागतं. म्हणून मन फार महत्त्वाचं आहे. मनात जसे संकल्प होतात तशा गोष्टी बाहेरसुद्धा घडायला लागतात. मनामध्ये फार मोठी शक्ती आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात अवसात आली माधवी हेतू होय नवपल्लवी,
पल्लव पुष्पपुंज द्यावी पुष्पफळाते. अवसात आली माधवी. माधवी म्हणजे काय महाराज? वसंत ऋतू. वसंत ऋतू अचानक आला. मग काय करतो? ते हेतू होय नवपल्लवी. आल्याबरोबर झाडांना नवीन नवीन काय होते? पालवी फुटते. त्याला तो हेतू होतो. आणि पल्लव पुष्पपुंज द्यावी. पालवीनंतर काय येतं? फुलं येतात. फुलं आल्यानंतर पुढं काय होतं? फळं येतात. म्हणजे वसंत ऋतू, पालवी, नंतर फुलं, नंतर फळं. कशा करता सांगितलं हे? हा दृष्टांत कशा करता दिला आनंदी महाराज? कशा करता दिला? पहिला संकल्प मनात येतो. मनात संकल्प येणं, मन म्हणजेच वसंत ऋतू आहे. आणि मग मनात एकदा का संकल्प आला, मला दान करायचं आहे, मला यज्ञ करायचं आहे, मला वारी करायची आहे, मला यात्रा करायची, तीर्थयात्रा करायची, संकल्प आला. मग काय होतं? लगेच त्याला पानं फुटतात. पानं फुटतात म्हणजे ठीक आहे, आता यात्रा तीर्थयात्रेला जायचं आहे ना, वारीला जायचं आहे, 1 महिन्यापासूनच तयारी करतो. बळकटी घेऊन येतो, अमुक करतो, तमुक करतो. वारीसाठी अभंगपाठ करायचे आहेत, भजनपाठ करायचं आहे, भजनपाठ. त्याला पालव फुटले म्हणायचं. आणि म्हणतो आता मला वारीला यायचं आहे, मला तुमच्या दिंडीत यायचं आहे बरं का, आधीच सांगून ठेवतो. किती विषय आहे तुमच्या दिंडीत? मला यायचं आहे तुमच्या दिंडीबरोबर. मग फुलं आली त्याला, आता फुलं. आणि ज्यावेळेस तो वारीला जातो, नामस्मरण करतो, चिंतन करतो, काही वाचिक तप घडतं, त्याला काय आले? आता फळं आली. पुण्य निर्माण झालं, फळं निर्माण झाली. पण ही सुरुवात कशापासून झाली? मनात. ज्ञानोबारायांनी बघा भाष्य वेगळं केलं या श्लोकावरचं. तसं मनात तुम्ही ठरवा कुठली गोष्ट मला करायची, आपोआप तुमच्या जीवनात त्या घटना घडत राहणार. चांगलं करायचं असेल चांगलं होणार, वाईट करायचं असेल, वाईट संकल्प केले वाईट होणार. जसं मनात तुम्ही आणाल तसं होत असतं. मी नेहमी सांगत असतो, प्रत्येकाच्या घरात ते वास्तू पुरुष असतो. त्या वास्तुपुरुषाचं पूजन आपण वास्तुशांतीला करतो, तसं तर रोज करायला सांगितलं आहे. तो वास्तुपुरुष आशीर्वाद देतो. त्या वास्तुपुरुषाचा आशीर्वाद आहे तथास्तु. काय तथास्तु म्हणजे तसे हो. घरात बसल्या बसल्या जर आपण म्हटलं आपल्याकडून नामस्मरण घडो, तो म्हणतो तथास्तु. आपल्याकडून अन्नदान घडो, तथास्तु. आपल्याकडून आपल्या घरात कधी भांडणं होऊ नये, तथास्तु. आणि बसले बसले म्हणलं आपलं वाटोळ तर होणार नाही, तथास्तु. संकल्पामध्ये फार मोठी शक्ती असते. म्हणून आपण चांगले संकल्प करत राहावं. मनामध्ये संकल्प येईल. म्हणून ज्ञानोबारायांनी हे कर्म घेतले. किंवा आणखीन एक उदाहरण सांगितलं का, वार्षे आणि जे मेघ, मेघ हे वृष्टी प्रसंग, दृष्टीस्तव भोग सस्य सुख. वृष्टीस्तव भोग सस्य सुखाचा. किंवा वार्षे आणि जे मेघ, वर्षाकाळ आला, वर्षा ऋतू आला, काय आणतो? मेघांना आणतो. मेघ आले, पाऊस पडतो. पाऊस पडला, काय होतं? अहो धान्य पिकतं. आणि धान्य पिकलं, खाण्याचा योग येतो चांगला. अहो यंदा ज्वारी चांगली झाली, यंदा बाजरी चांगली झाली म्हणतो, यंदा गहू चांगला झाला. आणि मग रोज पोळ्या, रोज आमका, ज्वारीची भाकरी. पण हे व्हायला कारण काय आहे? पहिला वर्षाकाळ आला पाहिजे. वर्षाकाळानंतर मग पाऊस पडला पाहिजे. पडल्यानंतर धान्यही पेरलं पाहिजे. त्यानंतर धान्य आलं पाहिजे, मग सुकाळ आहे. तसं हा सुद्धा दृष्टांत कशा करताय? तैसे मन हेतू पांडवा. मन म्हणजे काय आहे? वर्षाकाळ आहे. नुसतंच मनात असून चालत नाही, बाकीचं सगळं जुळून यावं लागतं. होय कर्म संकल्प भावा. वर्षाकाळ आला, लगेच
वर्षाव सुरू होतो, मेघ येतात म्हणजे संकल्प तयार होतात मनामध्ये. मला अन्नदान करायचं आहे, मला अभ्यास करायचा आहे, मला अमुक करायचं आहे. झाला चांगल्या गोष्टीचं बरं का, हे चांगलं आहे तसंच वाईटचं सुद्धा होतं. आणि आल्यानंतर मग पाऊस पडतो म्हणजे तसं कर्म घडतं. घडल्यानंतर जसं कर्म असेल काय विधीचे वाफे सत्क्रिया बीज आरोपे जन्म शतमापे सुखाचे शेत पिकतं. असं पिकली हे वाचा रामनामे. काय धन्य आजी दिन झाला सोनियाचा. पिकली ही वाचा रामनामाचं पीक येतं, सत्कर्माचं पीक येतं. आणि पिकल्यानंतर मग त्याचं फळसुद्धा चांगलं मिळतं. आणि वाईट केलं तर वाईट संकल्प केला, याला मारायचं आहे, हे बंद पाडायचं आहे, इथं विघ्न करायचं आहे. जसं दुर्योधनाचा संकल्प पांडवांचा नाश करायचा. विधीची वाप चुकवी अन्यायाचे बी वाफवी. यायलाही दम नाही, जायलाही दम नाही. विधीची वाप चुकवी अन्यायाचे बी वाफवी. कुकर्माचा करी राबुजरी मग तयाची सारिखे असंभाड पाप पिके. मग जन्म कोटी दुःखे ते पिकाला. आता म्हणून मनात जसं येतं तसं बाहेर घडत राहतं. ना तरी प्राचे अरुणा तेवी अरुणे सूर्योदय होये. सूर्य सगळा पाहे दिवो जैसा. ना तरी आणखीन एक उदाहरण सांगतो. प्राची म्हणजे पूर्व दिशा, अरुणा तेवी सुरुवातीला पूर्व दिशेला जो तांबडा प्रकाश दिसतो त्याला काय म्हणतात? अरुण. हा सूर्याचा काय आहे? रथ, सारथी. अगोदर सारथी येतो मग सूर्य येतो मागून. अरुणाते प्राची विये. प्राची अरुणाते विये म्हणजे पूर्व दिशेच्या रावळी. मग होतं काय? अरुणे सूर्योदय होये आणि नंतर मग लगेच सूर्योदय होतो. अरुण आला, लाल लाल तांबडं फुटलं म्हणतात. आता थोड्या वेळाने काय होणार आहे? सूर्योदय. सूर्य सगळा पाहे दिवो जैसा. आणि नंतर सगळा सूर्य येतो बाहेर आणि दिवस उजाडतो. तसं तैसे मन हेतू पांडवा. पहिला मन हेतू आहे. आता इथं पूर्व दिशा कोणती घ्यायची? मन. अरुण कोणता घ्यायचा? मनातला संकल्प. संकल्प झाला का तो वाणीत येतो आणि वाणीत आल्यानंतर तो कर्म म्हणून क्रियेत येतो. तैसे मन हेतू पांडवा होय कर्म संकल्प भावा. मन हेतू आहे. कशा करता? कर्म संकल्प भावा. कर्माचा संकल्प करण्याकरता मन हेतू आहे. मनामध्ये संकल्प निर्माण होतात. मनाच्याच वरती आहेत सगळ्या. संकल्प विकल्प हे सगळं मनात निर्माण होतं. कुठल्याही चांगल्या गोष्टीचा असू द्या, वाईट गोष्टीचा असू द्या, पहिला संकल्प कुठं होतो? मनात होतो. संकल्पे सृष्टी घडी सव्येची विकल्पोनी मोडी मनोरथाच्या उतरणी उतरी रची. पहिल्यांदा संकल्प केला, चांगलाही असू द्या वाईट असू द्या, तशा क्रिया जीवनामध्ये त्या ठिकाणी पुढे घडत राहतात. चांगला संकल्प केला तर चांगल्या घडतात, वाईट संकल्प केला तर वाईट. प्रतिबंध येतात. ज्ञानेश्वर महाराजांनी संकल्प केला, काय करायचे? ज्ञानेश्वरीवर टीका करायची, भाष्य करायचं. निवृत्तीनाथ महाराज भेटले, कृपा झाली, सर्व काही तयार झाली ज्ञानेश्वर. तुकाराम महाराजांचा संकल्प आहे,
त्या नामदेव